केली जाते। पाठीमागे झाडाखाली जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, लाईव्ह स्पर्धा कव्हरेज आहेत, जास्त जर नाही बसता, कारण की कॅमेराचा अँगल तुमच्या दिशेनेच आहे। मग तुम्ही तिथे काही गोष्टी करणार तर दिसणार, इथे नाही दिसत पण तुम्ही लाईव्हला जरूर दिसणार। मग लाईव्हला तुम्ही अनेक जण तुम्हाला पाहणार, ते तुम्हाला स्वतःहून फोन करणार तुम्ही काय करता तिथे। ह्याही गोष्टी आहेत म्हणून कॅमेरापासून दूर राहा, बाकी कशापासून पण राहा दूर, पण कॅमेराच्या अँगल जवळ येऊ असतो का, कॅमेराचा अँगल सर्व काही दाखवणार। नक्कीच त्या ठिकाणी थोडासा अडथळा देखील येऊ शकतो सामन्याच्या दरम्यान, मॅच चालू असताना गाडी देखील बाहेर घ्यायची आहे रस्त्यावरून। जास्ती वेळ आपण त्या ठिकाणी गाडीला, कोणत्याही गाडीला त्या ठिकाणी वेट करू द्यायचं नाही, लगेचच गाडी बाजूला घ्यायची आहे। त्या ठिकाणी सर्व स्वयंसेवक त्याच्याप्रमाणे काम देखील चोख पडतायत। त्या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया। पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू होता, हुक केला गेला तो म्हणजे लेग साइड दिशेने तडवतात। एक धावने शीत पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतात। अहमद कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही, दोन्ही फलंदाजांकडून कॉल पूर्णपणे रिसीव्ह केला जातोय, 2 धावा पाडल्या जातात। त्या म्हणजे शिपोळे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागते, कधी बाद होतोय, पहिला धक्का मिळतोय शिपोळे संघाला, गॉल। धन्यवाद। आयुष बॅक टू पॅव्हिलियन झाल्यानंतर न्यू फलंदाज बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहायला मिळतोय विनीतला, आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। 1 डाऊन फलंदाज विनीत, 9 स्ट्राईक एंड वरती आहेत अहमद, स्ट्राईक वरती आहेत विनीत, गोलंदाजीवर मार्क वरती। नंतर क्रिकेट संघ गणेशकोट आयोजित नीलावंती देवी चषक या ठिकाणी या विशेष टुर्नामेंटसाठी आमचे गोकुळगावचे मुकेश गणपत वाजे यांनी देखील या ठिकाणी आम्हाला विशेष सहकार्य केलेले आहे। 500 रुपयाची देणगी यांच्याकडून देखील आलेली आहे। नवतरुण क्रिकेट संघ गणेशकोट आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत, धन्यवाद। मुकेश वाजे यांचा देखील सत्कार केला जाईल या ठिकाणी। छोट्या छोट्या देणगी जरी असल्या आणि खास करून म्हणतात ना की बुनबुनचे समुंदर बनतायत, आता तशाच गोष्टी आहेत ना, प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही दिलेल्या देणगीदार स्वरूपामध्ये जी मदत केलेली आहे, काही जणांनी खास करून आपण पाहिलं तर आर्थिक मदत केली, काही जणांनी श्रमदान केलंय, काही जणांनी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत, कारण की प्रत्येक दान खूप महत्वाचं आहे। चांगला बॉल पुन्हा गती थोडीशी मात्र वाढवली आणि वेगाने बॅटरला बीट करताना पाहायला मिळाले। मैदानावरती आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला विनीत आहेत, पण पंकज यांचा भन्नाट वेग, आज पंकज वेगळ्या मूडमध्ये आलेले आहेत, चांगली गोलंदाजी मैदानावरती करतायत। सध्या सन्माननीय अतिथींचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 500 रुपयाची देणगी लाभलेली आहेत, त्यांचा सन्मान सध्याच्या घडीला आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतायत। बॅकफुटला गेले, हवेमध्ये कॅट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला पाठीमागे, रेस लागलाय, चेंडू थांबेल काय, क्षेत्ररक्षक धावले आहेत, परंतु चेंडू नाही थांबणार, त्याच्यामध्ये चेंडू जिंकला रेस मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या पार, चौकार। धन्यवाद। धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 षटक सवत्याकेर धावसंख्या झाली 8 शिपोळे संघाची। मग अशीच म्हटलं सरांनी सांगितलं की बुनबुनचे समुद्र बनत आहे आणि तशाच प्रकारचं आता या ठिकाणी 1-1 2-2 धावांच्या माध्यमातून 3-4 चौकाराच्या माध्यमातून धावा जमवण्याचा प्रयत्न चाललाय तर मैदानाच्या आतमध्ये शिपोळे संघाचा। बूंद से समुद्र बनता है, उंगली उंगलियों से कलाई बनती है, इसी छोटी छोटी चीजें उसी से ही पूरा क्रिकेट का रहस्य बन जाता है। या अशा छोट्या छोट्या ज्या काही सिंगल डबल धावा असतील, सिंगलला डबल कन्वर्ट करणे, डबलला 3 धावांमध्ये कन्वर्ट केले, पण चौकार असेल, षटकार असेल, अशा धावा जमा करूनच त्या ठिकाणी आपण एक चांगलासा खेळ खेळू शकतो मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा आपण पाहतोय अहमद आता मात्र सलामीपासून फलंदाजी करतोय, विनीतने मात्र एक चौकार लगावला आणि अहमद वैयक्तिक 1 धावांवरती खेळतोय आणि पहिल्या षटक समाप्त केर धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 ही धावसंख्या झालेली शिपोळे संघाची। गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज पाहतोय आपण उमरळे संघाकडून आशुतोष, वैयक्तिक पहिले षटक
संघासाठी दुसरे षटक हाताळतोय आशुतोष. बघूया क्षेत्ररक्षण सजवले, थोडीशी फील्ड खुललेली आपल्याला पाहायला मिळतील. 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्रव्यूह देखील डीप कव्हरला पाहतोय, डीप लॉंग ऑफला पाहतोय, डीप लॉंग ऑन पाहायला मिळते, डीप मिड विकेट अशा प्रकारचं डीपचं क्षेत्रव्यूह पाहतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल. थोडासा या ठिकाणी डेड बॉल देण्यात येतोय. डीप लॉंग क्षेत्ररक्षक पाहतोय शशिकांत यांच्या रबामध्ये. डीप कव्हरला पण पाहतोय योगी. गोलंदाज मार्गवरती आशुतोष. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत नियोजनात्मक या ठिकाणी क्रिकेटचं माहोल या ठिकाणी पाहायला मिळते. केळशीपाटा क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. डाव्या एसटीच्या बांधवांना चेंडू पंच वाईट करत आहेत. अतिरिक्त धावेत भर घातली जाते. अवांतर धावेने धावसंख्या वाढली गेली ती म्हणजेच शिवपुळे संघाची धावसंख्या एकरी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आशुतोष तयार. सामोरे जाणार अहमद मात्र अजूनपर्यंत संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडासा फ्रंट फूट वरती येऊन प्लेसमेंट केला जातो. डीप लॉंग ऑफ स्पीड मध्ये जातोय चेंडू. रनआउटसाठी पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा त्याच्यावर क्षेत्ररक्षण केले जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेरी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 11 धावसंख्येवरती. आतापर्यंत संयमी खेळ या ठिकाणी दाखवलाय तो म्हणजेच अहमदने. खास करून शिपोळे संघासाठी पुन्हा एकदा आशुतोष गोलंदाजी करतोय. पुढे येऊन आता मात्र उंच तडावला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. झेल खाली येतोय. शशिकांत यांच्याकडून झेल सुटली जाते. जीवनदान मिळते. फक्त 1 मिनिट थांबवतोय आणि काही टॉस या ठिकाणी केला जाणार आहेत. शिवतेज मंडणगड भिंगलोली आणि माप्रल तरी बंदरवाडी. परंतु येताना दोन्ही संघांना प्लेइंग 11च्या लिस्ट नावं लिहून घेऊन यायचे आणि प्लेस आपले असतील तर आपण या ठिकाणी घेऊन या. शिवतेज मंडणगड भिंगलोली आणि माप्रल तरी बंदरवाडी दोन्ही संघांना विनंती आहेत आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन या ठिकाणी यायचं आहेत आणि संपूर्ण संघ घेऊन आला तर आणखीन छान या ठिकाणी होणार आहेत. तुम्हाला विनंती आहेत आयोजन कमिटीचे आपले सर्व मेंबर्स आहेत त्यांच्याशी लगेचच आपण संपर्क साधा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक सुंदर गोलंदाजी टाकली. लॉलीपॉप वाला या ठिकाणी डिलिव्हरी पाहायला मिळते. स्लोअर वन चेंडू टाकला होता. चेंडू मात्र व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही. तर मात्र पुन्हा एकदा बघा जोरात टाकतात. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट येऊन मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र थोडासा बाउन्स होते. त्यामुळे सिली पॉईंटला त्या ठिकाणी टॅग केला गेला. चेंडू 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती शिपोळे संघाची. पुन्हा एकदा आशुतोष गोलंदाजी मार्गवरती. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 बॉलांचा रडप घेऊन पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय उमरळी संघाकडून. आशुतोष पुन्हा सुंदर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आशुतोष जातील ते विनीत. आतापर्यंत वैयक्तिक 4 धावांवरती घेतात. आता मात्र बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जोरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो आशुतोष कडून. गुडलेन तिऱ्यावरती चेंडू पिचिंग केल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातोय यष्टरक्षकांच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी फलंदाजास चान्स दिला जातोय नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटक संख्या धावसंख्या झाले 14. जाऊया पुन्हा एकदा आपण सुमधीर संगीत पाहूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. अविनाश भुवड जे कुठे असेल तर त्याने समालोचन कक्षाकडे यायचंय. अविनाश भुवड आपणास विनंती आहे आपण देखील या ठिकाणी रंगमंचवरती यायचं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटक संख्येवर 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 8ची सरासरी पूर्ण केली होती. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात आशुतोषने आणि सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
एक विकेट देखील त्या ठिकाणी विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी गेली होती. त्यानंतर पुन्हा एक थोडंसं कमबॅक केले ते म्हणजेच उबळी संघाच्या गोलंदाजाने 2 षटक समाप्त केले. धावसंख्या झाली ती 14. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज वेदांत वैयक्तिक पहिले षटक संघासाठी तिसरे षटक हाताळतोय. गोलंदाजी मारते अहमद गोलंदाजी करतोय. आता मात्र एज लागली होती आणि मात्र धावचित होत आहेत. गडी बाद होत आहेत. विनीत बॅक टू पॅव्हेलियन. एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरत आहेत. कम ऑन डू से थँक्यू डीजे. पाहतोय आपण आता मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतोय. विनीत पास झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय तो म्हणजे साहिल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय वेदांत मात्र आतापर्यंत हवी सुंदर गोलंदाजीचा टप्पा हाताळला जातोय. पुन्हा एकदा फुल लेंथ तिऱ्यावरचा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूला थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षक होतोय. झेल पकडली जाते. गडी बाद होतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का मिळतोय शिपोळे संघाला. कम ऑन डू से शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र फलंदाजाचा लॉंग ऑफच्या डोक्यावरून परंतु अयशस्वी ठरत आहे. त्या ठिकाणी उंच तटावला जास्त हवेमध्ये गेल्यानंतर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलवरती येतात. कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि मात्र साहिलला पहिल्याच चेंडूचा सामना करताना बाद होऊन तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. साहिल बाद झाल्यानंतर न्यू पर्यंत येतोय सिद्धेश. स्ट्राईक वरती येतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती येत अहमदला तर मात्र स्ट्राईक वर येणे गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज वेदांत सुंदर गोलंदाजीचा टप्पा हाताळतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या बाजूने वेदांत जोरात टाकतोय. एज लागतोय. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. कोणत्या प्रकारची चूक करत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकदा मात्र रोखू शकत नाही. दोन्ही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतोय यष्टिरक्षक आणि थर्डमॅन. एक धाव पूर्ण केली गेली. एका धाब्याने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जर बसते 15 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईक वरती आले अहमद. शेवटचे षटक आहे. हाणामारी षटक नक्की ज्या ठिकाणी मानलं जातं पण या षटकामध्ये अजूनपर्यंत मोठी फटके पाहायला मिळत नाही. अहमद कडून अपेक्षा आहेत शिपोळे संघासाठी. आता मात्र ब्लॉक वरचा चेंडू होता. अलांद कार्पेट शॉट केला जातोय. शॉट्स मिड विकेट दिशेने जातोय. एकदा पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी आणि बघा अहमद बाद होतोय. दुसऱ्या धावेसाठी गडी बाद. अहमदला मात्र आता थँक्यू डीजे. अहमदला स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी कॉल मात्र व्यवस्थित केला जात नाही दोन्ही फलंदाजांमध्ये आणि अहमदला पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वेदांत गोलंदाजी मार्गवरती 5च्या डाव्या बाजूने 10-12 बॉलांत रन घेऊन पुन्हा एकदा जोरात टाकतोय. चेंडू कव्हरच्या दिशेने तडावला जातोय. 1 बाउन्स येतोय. हातामध्ये एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया परंतु नाही. एकच धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते शिपोळे संघाच्या फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. वेदांत पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील अजून जवळजवळ एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करणार. स्ट्राईकवरती आहे फलंदाज. शिपोळे संघाकडे उंच तटात आहे. स्ट्रेट खेळला जातोय. चेंडू जातोय धन धन सन सन सीमारेषेच्या दिशेने. अप्रतिम झेल देखील त्या ठिकाणी निपली जाते. 100% एफर्ट. साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. तुम्ही मारल्या उद्या तुम्ही. साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी. विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस. बघ आहे रे कोण बॉस. मी ठोकत नाही हो. मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. अरे किती समोर येऊ
खेळला एकटा मास. चला पुढच्या मॅचचा पण टॉस या ठिकाणी घेणार आहोत. पण टॉस पूर्वी ही दृश्य पहा त्या ठिकाणी बसलेले काही आता आपले प्रेक्षक वर्ग आहेत. झाडाच्या खाली काही बसलेले आपले प्रेक्षक वर्ग आहेत. त्यांना सध्या कॅमेरा आता झाडाच्या म्हणून म्हटलं ना झाडाच्या पाठीमागे पण लपलेले आहेत पण कॅमेरापासून नाही वाचू शकत तुम्ही. कॅमेरामॅन से कोई नहीं बच सकता है कुछ भी करो. आता अमोल वैराग वगैरे आहे तिथे. अमोलचे वैराग वगैरे सर्व आहेत पण सर्व काही वाचू शकतात पण कॅमेरापासून नाही वाचू शकत. कॅमेरामॅनने बरोबर पकडलेत. आता कोणाच्या हातामध्ये म्हणून म्हटलं ना माणसाची सुरुवात होते दुधाच्या बाटलीपासून शेवटी कशापासून होतं सर्वांनाच माहीत आहे. पण आता कोणाच्या हातामध्ये कुठली बॉटल आहे ना ते तिथे माहीत पडेल. पण कॅमेरामॅनने आता ते दृश्य नाही घेतले. पहा हे प्रेक्षक बसलेले आहेत. काही झाडाच्या खाली आहेत काही आसरा घेत आहेत काही जण बसतात. आता काही जण फोनवरती सांगतात घरी की मॅच बघू नका नेटवर्क नाही आहे असं सांगतात काही जण. त्यांना माहिती आहे घरी बघितलं तर. आईस्क्रीम ओलेले आहेत. आईस्क्रीम देखील काही ठिकाणी घेतल्या जात आहेत. चिल थंड. चला टॉस करूयात. कॅप्टन पोचलेले आहेत शिवतेज मंडणगड भिंगलोली आणि अगेन्स्ट असेल माप्रल तरी बंदरवाडी. चला माप्रलचे कॅप्टन या तरी बंदरवाडीचे आणि शिवतेज मंडणगड भिंगलोली कॅप्टनना विनंती असेल आपण यायचे. पण संपूर्ण वर्षामध्ये माप्रल तरी बंदरवाडीसाठी जेवढ्या महत्वाचं नसेल ठरलं ना तेवढं मी म्हणेन की या 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेत. एक तर अडखलवनच्या गावामध्ये 1 चेंडूमध्ये 7ची गरज असताना षटकार मारला होता. एका रननं फायनलची मॅच त्याने हरली होती आणि भट्टीवाडीला मी स्वतः समोरच्यासाठी होतो. तिथे फायनलच्या मॅचमध्ये एका बॉलमध्ये 4ची गरज होती. तिथे 1 बॉलमध्ये 3 रन करून खास करून माप्रलचा संघ फायनलची मॅच हरला होता. म्हणजे 2 वेळा असं चित्र घडलंय की 1-1 रननं त्यांची फायनलची मॅच गेलेली आहे. फायनलच्या मॅचमध्ये फायनलची ट्रॉफी गेलेली आहेत. आज या स्पर्धेमध्ये काय करणार याची चर्चा रंगलेली आहे. भिंगलोली पोहोचले आहेत माप्रल तरी बंदरवाडी पोहोचलेले आहेत. आपण करूया टॉस नंतर पुन्हा मॅचची रूपरेषा आपण जाणून घेऊया. ओटी कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच धन्यवाद सर. आपण बघायचीच सांगण्याचा प्रयत्न केला. 1 धावेचं महत्व काय असतं क्रिकेट म्हणजे काय आहे. 1 चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे आहे क्रिकेट आणि 6 चेंडूत 1 धाव देखील न निघणे हे आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एखादा नामवंत खेळाडू शून्यावर बाद होणं म्हणजे आहे क्रिकेट. एखादा नामवंत फलंदाज चौकार षटकार मारतो हे आहे क्रिकेट. आणि या ठिकाणी सत्कार केला जातोय. श्री अविनाशजी भुवड यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार स्वागत आहे. आपण या टुर्नामेंटला आपलं प्रमुख उपस्थिती दर्शवलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणारा चालू सामना पाहतोय शिपोळे वर्सेस उमरोली आणि अगोदरच्या इनिंगमध्ये आणि ही दृश्य आपण आता टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन आहेत. त्याला नियमावली समजावली जात आहेत. काय नियम आहेत ते सांगितले जात आहेत. 3 ओव्हरचा मॅच होणार आहे पुढचा मॅच आणि त्याचा टॉस केला जातोय. दोन्ही संघांच्या कॅप्टनला मात्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. चला मॅच सुरुवात होणार आहे. मैदानावरती मॅच सुरू होईल. टॉस करून घेऊयात. कॅमेरा आपल्या दिशेने आहेत. अँगल आपल्या दिशेने आहे. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय. चला मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होतोय. चला मॅच सुरुवात. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. गोलंदाज रेडी. लेफ्ट आर्म. पहिल्याच बॉल वरती विकेट. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद आणि लेफ्ट आर्म गोलंदाज मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती विकेट. आणि सर आपण वैभव सर आहेत. आणि वैभव सर आपण कालच्या दिवसापासून पहिला लेफ्ट आर्म गोलंदाज पाहिलेला आहे. म्हणजे कालही नाही पाहिलं पण आज पहिला लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. तो मैदानावरती आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती आपली गती वापरली आणि गतीमध्ये बीट करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. काय सांगा.
नक्कीच सर, आपण कालच्या दिवसामध्ये पाहतोय, कालच्या दिवसामध्ये एकही गोलंदाज असा पाहायला मिळणार. आज मात्र या गोलंदाजाला पाहतोय लेग कटर लेग ब्रेक चेंडू या ठिकाणी आदळला गेला. पहिला चेंडू एजला लिडिंग एज आणि यष्टिरक्षक अहमद यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक केली गेली नाही आणि मात्र पहिला धक्का या ठिकाणी मिळत येतो उमरोली संघाला. म्हणून मगाशीच म्हटलं होतं की एक चेंडूत 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट, एक चेंडूत 1 धाव देखील न देणं म्हणजे हेच आहे क्रिकेट. पुन्हा एकदा आता लेफ्ट हँड फलंदाज आणि लेफ्ट हँड गोलंदाज जुगलबंदी पाहायला मिळेल का बघूया. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच वाईट करायला करतायत. अतिरिक्त धावेत भर घातली जाते. अवांतर धावेने खातं खोललं ते म्हणजेच उमरोली संघाचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीकला. स्ट्राईक वरती आहे वेदांत. लेफ्ट हँड गोलंदाज लेफ्ट हँड फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकतोय. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करी बाद. वेदांत बॅक टू पॅव्हेलियन. कमांड इज शेयर होल्डर बनिए और उनको जीवाशिवाच्या जोडी सारखी जोडी शोधून धावणार नाही. थँक्यू. वेदांत बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय संस्कारला. नाव स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो योगेशला. योगी नावाची जर्सी ज्याने अंगावरती परिधान केले असते. योगेश आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारीने खेळ करावी लागेल. पुन्हा एकदा पुढे चेंडू. आता मात्र प्लेयर स्लॅश केला जातोय. पंच करताय चेंडूला. पॉइंट आणि गल्लीच्या मधून टॅग केला जातोय. चेंडू सीमारेषा लगत जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 4 धावा मिळत आहेत त्यामध्ये उमरोली संघाला. थँक्यू डीजे. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने आता थोडंसं धाव गती या ठिकाणी वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. पहिले षटक मार्गस्थ आहे. सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. बॅकफूट वरती गेले आणि चेंडूला पंच केला. पॉइंट आणि गल्ली व्हिजन मधून चेंडू अलाउन द कार्पेट सीमारेषेच्या बाहेर चौकारांसाठी. पुढे एकदा पुढचा चेंडू प्रतीक यांचा योगेश यांच्यासाठी मात्र फुल लेंथ यावाचा चेंडू होता. त्या ठिकाणी यष्टिरक्षकाकडून मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु कमबॅक केले ते थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने. 1 माउंस हातामध्ये चेंडू पकडला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानाच्या हातामध्ये पाहायला मिळते थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. धाव मात्र कोणत्याही प्रकारची दिली जात नाही. धाव संख्या मात्र त्या ठिकाणी रोखून ठेवण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाने केले. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाचे साथ मिळणं गरजेचं आहे आणि ती आपण मैदानाच्या हातामध्ये करताना पाहायला मिळते शिपोळे संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र जोरात टाकतात. पुन्हा एकदा पंच केला जातोय. शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत एकदा मात्र निश्चित पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पुन्हा एकदा षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक यांच्या लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती आता येतोय. संस्कार पहिला चेंडू फेस करणार प्रतीक यांचा. कशा प्रकारचा फेस करतोय चेंडू. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यस नोचं कॉम्बिनेशन होत आहे आणि पुन्हा एकदा बघा त्या ठिकाणी रनआउट बाद होत आहे तर संस्कार बाद होतोय. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये बघा 2 रनआउट विकेट या ठिकाणी गमावे लागल्या. त्या म्हणजेच उमरोली संघाला थोडंसं कॅल्क्युलेशन त्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं आहे. टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट एक जर क्रिकेटमध्ये करावे लागणार आहेत. आणि आता मात्र टी ब्रेक या ठिकाणी घेतला जातोय. नाही, आपण एका गोष्टीचा उल्लेख केला पण या परिसरामध्ये आल्यानंतर स्पीड ब्रेकर जास्त नाहीये. कारण रस्ते तसे आहेत ना, वेगाने रस्ते आहेत, झपाट्याने रस्ते आहेत. उमरोली त्यांना स्पीड ब्रेकर किती लागल्यात नाही माहीत, पण मला तरी वाटतं की स्पीड ब्रेकर कमी आहेत इकडे. स्पीड ब्रेकर कमी आहेत. मग स्पीड ब्रेकर कमी असल्याप्रमाणे आता तुम्हाला स्पीड ब्रेकर प्रमाणे नाही जायचं. आता तुम्हाला धावगतीने जायचं आहे. तुम्ही समोरच्या संघाला रोखलाय
तुम्ही समोरच्या संघाला कमी मध्ये रोखलायत, पण कमी मध्ये रोखल्यानंतर समोरचाही तुम्हाला सांगणार नाही आम्ही नाही सोडणार, आम्ही नाही छोडेंगे आपको, तेही मात्र रोखण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांनी 3 विकेट मैदानावरती घेतल्या. नक्कीच या ठिकाणी तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर खेळ आपण पाहतोय. जशा प्रकारे धावगती या ठिकाणी धावसंख्या थोडी कमी झालेली आहे आणि त्याला देखील डिफेन्स करण्याचा प्रयत्न खास करून शिपोळे संघाकडून केला जाते. नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळणार, रोमहर्षक लढत होणार, ती मात्र शंका नाही. शेवटपर्यंत सामना झाल्याची या ठिकाणी चान्स आहे. पुन्हा एकदा पुढे चेंडू होता मात्र पुन्हा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव पूर्ण करत आहेत. लेग बाईकच्या रूपामध्ये पंचांचा इशारा येतोय. चेंडू ब्रश आला जातो म्हणजे फॅडला ब्रश होतोय. त्यानंतर चेंडू केला होता सुली पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या जण बसते 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. शिपोळे संघाकडून साईल पंचांच्या एड्या बाजूने स्लोवर 1 चेंडू फसवला. या ठिकाणी फलंदाजाला बीट करून ठेवला. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, लढले मावळे राष्ट्रात सोड केलं, लढले मावळे राष्ट्रात सोड केलं, लढले मावळे राष्ट्रात सोड केलं. आता सध्याच्या घडीला जर परिस्थिती पाहिली ना वैभव सर, म्हणजे नेहमीच आपण म्हणतो ना की पावसाळा आला की छत्री पावसाला थांबवू शकत नाहीत. छत्री पावसाला थांबवू शकत नाहीत, परंतु पावसात थांबण्याचे धाडस तुम्हाला नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा जरूर देईल. आता संघर्ष करायचा आहे. 7 वरती 4 विकेट गेलेल्या आहेत. 18 करायच्या, जास्त नाही करायच्या. 18 करायच्या होत्या, पण 18 वरती अर्धा संघही गेलाय ना. अर्धा संघ येतं डगावर मध्ये आराम करतोय. मग आता इथून गोलंदाजाच्या मनावरती काय विचार सुरू आहे? विचार सुरू आहे विकेट घेण्याचा विचार सुरू आहे सध्याच्या घडीला, पण बॉलला मात्र खेळलाय. हुकचा फटका मध्ये कन्वर्ट केला गेलाय. बॉल चालला डीप मधून बॅकवर्ड स्टोअर लेग मधून खेळाडू चेंडूवरती आलाय. बॉलला अडवला गेलाय. 8 रन घेतले आहेत. अजूनही 10ची गरज आहे. पण आता समोरचा संघ आहे खास करून शिपोलेला काय विचार करायचा माहिती का? शिपोलेला तोच विचार करायचा आहे. 4 घेतल्यात, मग 4ला अजून 5 कसे घेतले जातील? 10चा विचार नाही करायचा, 10 रनचा नाही विचार करायचा, फक्त विचार करायचा 5 विकेटचा. जर घेतला तर मॅच जिंकू शकते. नक्कीच बरोबरच म्हणावं लागेल की जी लोक पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी लोक डोक्याने चालण्याचा प्रयत्न करतात ती यशस्वी ध्येयापर्यंत पोहोचतात. तो यशस्वी ध्येय आपला गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाज आणि फलंदाजांच्या माध्यमातून आता मात्र या ठिकाणी फटका खेळला जातोय. चेंडू खेळला होता डीप फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी सुरेख फटका पाहायला मिळाला. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. त्या म्हणजेच फलंदाजाने 3री धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली. मला वाटतं 3 धाव पूर्ण केल्यात. 3 धावेने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 11 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी थोडासा डोक्याचा वापर करून फलंदाजी करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. योगेश आणि शशिकांत यांच्याकडून फुलटॉस चेंडू आता मात्र प्लेसमेंट करतात. पुन्हा एकदा फुल लेंथ तिरवाचा चेंडू होता. डिलिव्हर केलं त्याला म्हणजे त्या शॉर्ट लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढून पोहोचली. ते म्हणजेच 12 या धावसंख्येवरती उमरोली संघाची 18 धावा चेस करायचे. 12 धावा झाल्यात. अजून 6 धावांचं समीकरण आहे. मात्र विकेट मगाशीच धनंजय सर म्हणाले की आपल्याला त्या ठिकाणी धावा किती आहेत त्या बघायच्या, तर विकेट घेणं महत्वाचं आहे. त्या विकेटवरती गोलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी होते. सूर्य टप्पा हाताळला जातोय. गुड लेंथ एरियावरती स्लोवर 1 चेंडू बाउन्स होतोय. आणि काल मी एका गोष्टीचा उल्लेख केला. भट्टीवाडीचा संघ होता, पण भट्टीवाडीमध्ये मी संजयला पाहिलं. बिकू मामालाही म्हटलं होतं की काही आपले अनुभवी खेळाडू आहेत. आता 40 वर्षाचे, काही आपले बसले 50 वर्षाचे आहेत. पण आता सध्याची पिढी काय माहिती, यंग पिढी जास्तीत जास्त लेग स्टंप उडवण्यासाठी जात आहेत, विकेट उडवण्यासाठी जात आहेत. लेंथ ऑफ स्टंप नाही ठेवत. पण काल संजयला पाहिलं मी भट्टीवाडीचा. संजयला मी म्हटलं होतं की लेंथ होती संजयची बेटर होती, ती ऑफ स्टंपच्या बाहेर होती. पण आता फॅशन युग आहे ना, म्हणजे कदापि आता स्टेटसला जर गेलो ना, एखाद्याने 6 मारला की तो 30-30 दिवस त्याच्या स्टेटसलाच राहतो. व्हिडिओ मिळतो त्याला फेसबुकवरती, तो 30-35 दिवस अपलोड होतो. मग फॅशन आहे, फॅशनेबल युग आहे. फॅशनेबल नाही राहायचं. आता मैदानावरती मॅच कशी जिंकायचं आहे हा विचार करायचा आहे. मग काय करायचं आहे? मग यष्टी उडवण्यासाठी जायचं आहे की तुम्हाला डॉट घ्यायचे आहेत. ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्या मायने ठेवत आहेत. आणि आता सध्याच्या घडीला जर डोक्यामध्ये तो विचार ठेवला, आता आपण विकेटचा विचार केला, पण विकेट नाही, आता डॉट. काही दाग अच्छे होते और काही दाग बुरे भी होते. म्हणजे आता एशियन पेंटची ॲडही येते. भिंतीवरती डाग पडला का ते सांगतात एशियन पेंट लो और अपना डाग
दौड आलो. मैदानावरती सांगतायत आता तशीच परिस्थिती आहे, एशियन पेंटची परिस्थिती आहे. पाहूया काय घडेल. पहिला बॉल खेळलाय किंवा पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक आला बॉलवरती 1 रन. ओहो, रुक रुक बाबा रुक रुक बाबा रुक रुक बाबा रुक. नाही 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 थांबले. बॅट वरतीच राहिली आणि फलंदाज जायला लागेल माघारी, परतावं लागेल. आणि हायवे आलो ना, हायवेवर लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही, अति घाई कधी कधी खड्ड्यातही नाही. आणि पोलीस वाल्याची आठवण आली. आता अविनाश नागेकर सर पण आहेत, त्यांना पण आठवण आली असेल. डबल सीट जायचं पण ट्रिपल सीट जायचं का नाही जायचं हाही विचार आहे. का बाईक असतं ना, मग बाईकवरती काय करतो आपण, ट्रिपल सीट जातो का नाही जात. कधी कधी पोलीसवाले पण असतात, मग ते पण सांगतात नाही हेल्मेट लावा, सर्व काही लावा, पण नियमांचं पालन करा. आणि कधी कधी बऱ्याच गोष्टी घडतात, त्याही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न आपण करूयात. धावा धावपलकावरती 13 वरती 5 विकेट गेला. आता अजूनही आहे मॅच, असं नाही की मॅच संपलाय. 18 करायचे आहेत. मॅच मध्ये ज्वलंत उदाहरण आहे. विजयासाठी अजूनही विचार केला. 5 रनची गरज आहे. बरोबर 5 बॉलचा खेळ आहेत. 5-5 वाला मॅच आहे. 5 पंजे, हाताला बोटही आहेत, 5 पंजावाला मॅच आहेत आणि 5-5 वाला मॅच आहे. विकेट किपर जवळ आलाय, पण म्हणतात ना की वेळ कोणासाठी चांगली आणि कोणासाठी वाईट असते वेळेने दाखवून दिलेले आहेत. आता इथे वेळ घेतला विकेट किपरनं, वेळ तुमच्यासाठी चांगला होता, मग वेळ काय घेतलाय हेही महत्वाचं आहे. आकाश, आपलं स्वागत. आकाश वागरे सध्या मापरेलचे खेळाडू ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये 5ची गरज आहे. हाताला जशी 5 बोट असतात, आपला पंजा दाखवला जातोय त्याच प्रकारचा मॅच आहे. 5-5 ड्राईव्ह केला क्षेत्राची धावची ती संधी. हमारी सासे तो गले में अटकी हुई थी. आता प्रत्येकाच्या हृदयाच्या ठोके वाढत असतील, हार्टबीट वाढत असतील. समर्थक आहेत घरी बसलो ते देखील सांगत असतील ओ हो काय हे क्या हुआ, काय होणार याची चर्चा आहे. 4-4 वाला मॅच आहे. सुनील बांद्रे, अमोल वैराग आणि निलेश मांजरेकरजी आपणास विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहेत, लवकर यायचं आहेत. अमोलजी वैराग, सुनील दादा आणि निलेश मांजरेकरजी आपणास विनंती, आपण लवकर यायचं आहेत. 4-4 वाला मॅच आहेत. पण आता काही विरारवर काही मुंबईवाल्या तिथे गेले ना की तिथे 4x4 सीट असते. रिक्षाला बोलतं की 4च्या वरती नाही घेणार, तेही असतं. आम्ही खेळायचं 3x4चा मॅच झालाय. 3 मित्र चायनीज वरती गेले की त्याच्यामध्ये 4था वाढला का 3x4 घेतात. आता 3x4 वाला मॅच झालेला आहे. डीजे थँक्यू. आणि डीजेने बरोबर टायमिंग सांगलाय. पुढे धोका आहे. डीजेला पण माहित आहे, त्यालाही माहित आहे की धोका आहे आणि धोका सध्या मैदानावरती आहे. आणि आता आधी आपल्या गावामध्ये आईस्क्रीम वाला यायचा, एक टेम्पो येतो, टेम्पो ते 10च्या 3 आईस्क्रीम द्यायचे, एक पेक फ्री द्यायचे. म्हणजे 10ला 2 आईस्क्रीम भेटतात खरं तर बघायला गेलो तर. पण तो म्हणत की नाही 10 में 3 ले लो. आता मॅचही असा आलाय. इथे मात्र विचार केला, येणारे बॉलर 3 आणि 3 बॉलमध्ये 4ची गरज आहे. एनडी स्पोर्ट्स लाईव्हला भरपूर जण जोडले गेले आहेत. आज 20,000चा आकडा क्रॉस होणार यात काही शंका नाहीये. 3 बॉलमध्ये 4 धावेची गरज. मॅच रंगलाय, सामना रंगलाय. क्रिकेटचा खेळ, एखाद्या माणसाची वेळ कधी बदलेल ना, एखाद्या भविष्यवाणी करणाऱ्याकडे गेला ना तर तो देखील सांगू शकणार नाही एखाद्या माणसाची वेळ बदलेल, नाही सांगू शकत. भविष्यवाणी करणारा देखील नाही सांगू शकत. मॅच बदललाय. चायनीज वरती गेल्यावरती 3x4 घेतलं. आता 2x4, भरपूर जण 2x4 घेतात. थोडस कंजूसला करतात सर्वजण. चायनीज वरती गेल्यावरती 4 मित्र आले की नाही 2x4 दो अंकल, अशाच गोष्टी असतात. आता मैदानावरती 2x4 वाला मॅच आलेला आहे आणि नीलावंती देवी चषक सध्या सुपर डुपर हिट आहे. मॅच रंगणार. कोणी विचार केला होता की 18चा मॅच रंगेल, पण रंगणार. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ रंगणार, बेधुंद होणार आणि मॅचही रंगणार. 2 बॉलमध्ये 4ची गरज आहे. एक चांगला बॉल गोलंदाजाला कमबॅक करेल, एक चांगला फटका जिंकवेल. भाडचू पाठीमागे चाललाय बॉल, 1 नंतर घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. रुक बाबा रुक. मैदानावरती म्हटलं गेलं आहे. आता सर्वांनी अपेक्षा काय केली होती, 1 बॉल 3, 1 बॉल 2, 1 बॉल 1 आला. 1 बॉल 3 वरती मॅच, 1 बॉल 3चा मॅच आलेला आहे आणि काय मॅच रंगलाय. आता निलेश मोरे नाही ते बोलवायचं, पण सध्या निलेश मोरे तिथे टेन्शन मध्ये आलेले आहेत ना. त्यांचाच संघ आहे, उमरवलीचाच संघ आहे आणि आम्हाला सांगितलंय पण आता थांबावं लागेल थोडा वेळ. 1 चेंडू मध्ये 3 धावेची गरज आहे. जितने की कोशिश हर कोई बंदा करने के लिए आता है.
प्रत्येक जण विचार करूनच करून येतं की नाही जिंकायचं आहे. जिंकायची क्षमता इतकी ठेवा, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, समोरच्याने कट रचले गेले पाहिजेत. आज कोण जिंकणार? जिंकून जिंकून जिंकणार कोण? येणार कोणाचा नंबर नंतरचा प्रश्न आहे, पण आता जिंकून जिंकून जिंकणार कोण? सुपर सुपर मॅच. जर फायनलचा मॅच असा झाला ना आणखीन मजा येईल. एक बॉल मध्ये 3 गॅच. ओहो खेळला, सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक. नाही नाही नाही, गलती से मिस्टेक वाला गाना बजा आणि मैदानाच्या बाहेर पाय गेलेला आहे. आलाय चौकार. आता डीजे मला वाटतं की तो रात्रभर झोपणार नाही, अशीच गोष्ट झालेली आहे. 1 बॉल 3 मॅच. नाही पाठीमागे पाहिला, पाठीमागे गेले आणि एंडिंग स्कोरचा बाप. नहीं, ये गलती से मिस्टेक नहीं, बडा मिस्टेक आहे. एवढी मॅच तुम्ही आणली आणि शेवटच्या बॉलवरती तुम्ही ही गलती केलेली आहे ना, म्हणून म्हटलं ना अनेक जण तुम्हाला पाहत असतात.